आता ना गणपतीच्या सुट्ट्या संपल्यात आणि मुलाचं स्कूल चालू झालं आहे. मग रात्रीच मुलगी बोलली मला टिफिनवरती साबुदाणा बनवून दे. मग मी रात्रीच साबुदाणा भिजत घातला आणि काय केलं, चाळणीमध्ये निथळायला ठेवून दिलं. त्याचं पाणी सगळं निथळून जाईल तोपर्यंत म्हटलं मिस्टरांचा टिफिन बनवून घ्यावं. आणि मग भाजीला काही नव्हतं. मग आता गावाकडून भरपूर असे कांदे आणले, म्हटलं कांद्याची चटणी करून द्या. पटकन कांदे कट केले आणि चटणी बनवून घेतली आणि ज्वारीच्याच भाकरी बनवून घेतल्या आणि कांद्याची चटणी पण रेडी झाली. पटकन अशी थोडं पाणी टाकून थोडी शिजवून घेतली होती मी आणि वरतून थोडी कोथिंबीर टाकली. म्हटलं आता भाकरी केल्या तर तवा गरम आहे, थोडे शेंगदाणे भाजून घ्यावं. आता आपल्याला शेंगदाणे पण भाजून घेतले लगेच आणि साबुदाणा मी चाळणीमध्ये काढून घेतला होता पाणी निथळायला. त्याचं पूर्ण असं पाणी निथळून झालं आणि साबुदाणा मस्त भिजून झाला, मोकळा सुटसुटीत भिजून झाला. आणि बघू शकता रात्री भिजत घातला की चांगला भिजतो आहे. आणि पटकन असं मुलांना बनवून घेतलं. मग मी फक्त शेंगदाणे आबडधोबड ठेसून घेतले थोडे जाडसार आणि हिरवी मिरची टाकली, तेल आणि मीठ मस्त कोथिंबीर टाकून फ्राय करून घेतले. साबुदाणा झाला, लगेच टिफिन भरून घेतले. मुलीला बोलले तू केसाची गुत्ता काढ, तोपर्यंत मी टिफिन भरून घेते. टिफिन भरून होईपर्यंत तिने केसाची गुत्ता पण काढून घेतली. टिफिन भरून लगेच साईडला ठेवून दिले. आता मुलीच्या केसाची वेणी बांधायची होती, तिनं गुत्तागुत्त काढून घेतली. पटकन अशा वेण्या बांधून घेतल्या आणि थोडा टाईम होतात. मी पटकन असं ब्रश करून घेतलं आणि सब्जा लगेच 5 मिनटं पण लागत नाही भिजायला, लगेच भिजत घातला. आणि आता रोजचं माझं हेच रुटीन चालू झाले. मी रोज सकाळी सब्जा पिऊन घेते. आता किचनजवळ स्वयंपाक करून म्हटलं आता उभ्यानंच काय प्यावं, थोडं बसले 2 मिनटं आणि सब्जाचं पाणी पिऊन घेतलं. आता असंच माझं रुटीन चालू झाले. रोज मी सकाळी आमुषापोटी सब्जाचंच पाणी पिते.